माजलगावमध्ये सुद्धा असाच राड्याचा प्रकार समोर आला। मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप झाला आणि दोन गट आमने-सामने आले। प्रचंड मोठा वाद बीडच्या माजलगावमध्ये याच मुद्द्यावरनं पैसे वाटल्याच्या मुद्द्यावरनं पाहायला मिळाला। दोनही गटात वाद झाल्यावरती पोलिसांनी 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, तर दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। आणि पुढची बातमी नंदुरबारमधनं आहे। नंदुरबारच्या शहादा मतदान केंद्रावरती सुद्धा दोन गट आमने-सामने आले। हे दोन्ही गट एकमेकांच्या अंगावरती अक्षरशः धावून गेले। तुफान राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक होत आमने-सामने आलेले। तर सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये सुद्धा असाच वाद पाहायला मिळाला। भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या अंगावरती अक्षरशः धावून गेले। पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर बराच वेळाने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते शांत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून सगळा वाद रंगला आणि गोंधळ पाहायला मिळाला। भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले, हाणामारी झाली। जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत ही घटना घडली, पण या हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। आणि परभणीच्या सेलूमध्ये मतदान केंद्र क्रमांक 8 इथे वाद कोणामध्ये झाला, तर तो कार्यकर्त्यांमध्ये झाला नाही, तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मतदान केंद्रावरील खोली क्रमांक 1 मध्ये उमेदवार वारंवार येतात, त्यामुळे पोलीस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यात वादाचा भडका उडाला। सातत्यानं उमेदवार खोलीच्या आत येत असल्यामुळे पोलिसांनी रोखलं आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी वाद घालण्यास सुरुवात केली। तर सांगलीच्या जतमध्ये सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। जतमध्ये हा सगळा प्रकार घडला। इथे सुद्धा पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आले। जतमधल्या शिवाजी पेठेतल्या मतदान केंद्रावरचा हा प्रकार आहे। भाजपच्या महिला उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्राबाहेर काढलं गेलं आणि त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्रही दिसलं। तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा हेच चित्र होतं की उमेदवाराचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद रंगला। त्र्यंबकेश्वर इथल्या नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालय येथील मतदान केंद्रावर हा राडा झाला। राड्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली होती आणि काही काळ मतदान केंद्राबाहेर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। तर डहाणूमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्यामध्ये तणावाचं किंवा वादावादीचं चित्र पाहायला मिळालं। डहाणूच्या मतदान केंद्राबाहेर हा तुफान राडा झाला। पोलिसांनी मध्यस्थी केली। भाजप कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर गर्दी करत असल्यामुळे हा वाद पाहायला मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।